माझं नाव भावना आहे. माझ्या भावाचा मित्र नमन, जो त्याच्या लग्नासाठी अमेरिकेतून भारतात आला होता, त्याला लग्नात उपस्थित असलेल्या सगळ्या मुलींनी पसंत केलं. पण त्याची नजर माझ्यावर पडली आणि त्यानं मला पसंत करून माझ्याशी लग्न केलं. लग्नानंतर तो मला अमेरिकेला घेऊन गेला. मी खूप खुश होते. रोज माझ्या घरच्यांशी फोनवर बोलायचे आणि प्रत्येक जण माझ्या नशिबाचं कौतुक करायचं. पण एके दिवशी नमन कामावरून परत आला. त्याच्या हातात एक लिफाफा होता. त्या दिवशी त्याने मला खूप मारलं. काही दिवसानंतर त्याने मला घटस्फोट दिला आणि घरातून बाहेर काढलं. मी काही दिवस रस्त्यावर झोपले. मग एका हॉटेलात नोकरी मिळाली. एके दिवशी हॉटेलच्या मालकानं मला बोलावलं. तो खूप संतापलेला होता आणि त्याच्या हातात तोच लिफाफा होता. माझे तर होशच उडाले. जेव्हा माझं नमनशी लग्न झालं होतं, तेव्हा मला खात्री होती की माझं आयुष्य आता आनंदाने भरून जाईल. विशेषतः जेव्हा त्याने वचन दिलं की तो मला लग्नानंतर अमेरिकेला घेऊन जाईल. त्याने आपलं वचन पूर्ण केलं. पासपोर्ट आणि कागदपत्र सगळं तयार झालं होतं. मग तो दिवस आला जेव्हा मी माझ्या आई वडिलांना आणि भावंडांना सोडून फ्लाईटमध्ये बसले. मी माझ्या भविष्याबद्दल खूप काही विचार केला होता. एक सुंदर घर, प्रेम करणारा नवरा आणि सुखी आयुष्य. पण मला काय माहित नव्हतं की हे स्वप्न किती लवकर एक भयानक वास्तवात बदलणार आहे. अमेरिकेत पोहोचल्यानंतर सुरुवातीचे दिवस खूप छान गेले. नमन मला रोज फिरायला घेऊन जायचा. मी रोज माझ्या घरच्यांना फोन करायचे आणि सांगायचे की मी खूप खुश आहे. सगळे माझ्या नशिबाचं कौतुक करायचे. पण एके दिवशी नमन कामावरून परत आला. त्याच्या हातात एक लिफाफा होता. तो खूप संतापलेला होता. काही कारण नसताना मला शिव्या द्यायला लागला आणि भांडण सुरू केलं. जेव्हा मी कारण विचारलं, तेव्हा त्याने माझ्या तोंडावर थोबाडीत मारून मला शांत केलं. त्या दिवसापासून त्याचं वागणं बदललं. तो रोज माझा मोबाईल तपासायचा, सगळे मेसेज वाचायचा. एके दिवशी त्याने माझ्या बॅगेमधून माझा पासपोर्ट काढून स्वतःच्या ताब्यात घेतला. त्या दिवशी मला एक विचित्र भीती वाटली. जणू कोणीतरी माझे पंखच कापले असावेत. माझं आनंदी आयुष्य एका कैद्यखान्यात बदललं. नमनने मला घराबाहेर पडण्यास मनाई केली. जर मला कुठे जायचं असेल तर तो माझ्या सोबत जायचा. त्याने मला कोणाशीही बोलू दिलं नाही. घरी सुद्धा मी एकटी राहायचे. त्याने मला कोणत्याही मित्राला किंवा नातेवाईकांना भेटण्याची परवानगी दिली नाही. माझ्या आई वडिलांशीही माझं बोलणं खूप कमी झालं. त्याने मला प्रत्येक प्रकारे एकटं केलं. हळूहळू शारीरिक अत्याचार सुरू झाले. सुरुवातीला त्याने मला थप्पड मारले, मग धक्के द्यायला लागला आणि नंतर हे सगळं त्याचं रुटीन बनलं. मी आतून तुटत होते. माझी आत्मा जखमी होत होती. पण मी हार मानली नाही. मी स्वतःशीच वचन दिलं की मी जगणार आहे. अत्याचारापुढे झुकणार नाही. प्रत्येक जखम, प्रत्येक अश्रू मला अधिक मजबूत बनवत होता. मी आरशात पाहायचे आणि स्वतःला सांगायचे की भावना, तू हार मानणार नाहीस, तू जिवंत राहशील. रोज रात्री मी लपून लपून रडायचे. माझ्या जुन्या सुंदर दिवसांची आठवण करायची. जेव्हा मी मुक्त होते, माझे निर्णय मी स्वतः घ्यायचे. आता माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण नमनच्या दयेवर अवलंबून होता. मी एका पिंजऱ्यात बंद पक्ष्याप्रमाणे फडफडत होते, पण उडू शकत नव्हते. त्याने मला पूर्णपणे आपल्या नियंत्रणात घेतलं होतं. माझा कोणताही मित्र नव्हता, कोणताही आधार नव्हता. मी माझी परिस्थिती कोणाशीही शेअर करू शकत नव्हते. त्याने धमकी दिली होती की जर मी कोणाला काही सांगितलं तर तो माझ्या कुटुंबाला हानी पोहोचवेल. ही धमकी माझ्यासाठी सर्वात मोठी भीती होती. माझ्या आई वडिलांसाठी आणि भावंडांसाठी मी गप्प राहिले. मी अनेकदा तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण नेहमी अयशस्वी ठरले. तो इतका हुशार होता की मला कधीच एकटं सोडत नव्हता. जर मी बाहेर पडले तर तो मला शोधून काढायचा आणि मग माझ्याशी मारहाण करायचा. माझं शरीर आणि मन दोन्ही थकले होते, पण माझ्या आत्म्यात एक ठिणगी अजूनही शिल्लक होती. आशेची आणि स्वातंत्र्याची ठिणगी. मी स्वतःशीच वचन दिलं की हे सगळं नेहमी असं राहणार नाही. एक दिवस मी या कैदेतून मुक्त होईल. मी माझ्या आतल्या आवाजाला ऐकायला सुरुवात केली, जो मला धैर्य देत होता. तो मला सांगत होता की मी कमजोर नाही, मी लढू शकते. मी माझ्या आजूबाजूच्या परिस्थितीचा अभ्यास करायला सुरुवात केली. मी पाहिलं की लोक कसं स्वतंत्र आयुष्य जगतात,
कसे स्वतःचे निर्णय घेतात हे पाहून माझ्या मनातली तळमळ आणखीनच वाढली. मी गुपचूप इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न सुरू केला, टीव्ही पाहून, पुस्तकं वाचून. मला माहित होतं की जर मला जिवंत राहायचे आणि स्वतंत्र व्हायचं असेल तर मला या देशाच्या रीतिरिवाजांना समजून घ्यावं लागेल. मी स्वतःला तयार केलं की जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी त्याचा फायदा घेईन. हा एक कैदखाना फक्त माझ्या शरीरासाठी होता. माझा आत्मा अजूनही मुक्त होता. मी माझ्या आतली ताकद ओळखली आणि मला खात्री होती की एक दिवस मी या ताकदीचा वापर करून माझं आयुष्य परत मिळवेन. हा एक कठीण प्रवास होता, पण मी तयार होते. प्रत्येक जाणाऱ्या दिवसासोबत माझ्या आतली आग आणखीनच भडकत होती. मी स्वतःला हे जाणवू दिलं की मी एक लढवय्या आहे आणि माझी लढाई मी लढणार आहे. मी फक्त शरीराची कैद नव्हते, ही माझी आत्म्याला कैद करण्याचा प्रयत्न होता. पण मी त्याला यशस्वी होऊ दिलं नाही. मी स्वतःला आशा देत होते की एक दिवस मी या कैदेतून मुक्त होऊन माझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात करेन. नमनच्या धमक्या माझ्या कानात घुमत होत्या, पण मी माझ्या मनात एक भिंत उभी केली होती जी या चुकीच्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचू देत नव्हती. मी माझं हृदय पत्थरासारखं केलं होतं, जिथे फक्त आशा आणि धैर्याचा प्रकाश होता. सकाळी जेव्हा मी उठायचे तेव्हा माझ्या डोळ्यात एक नवी चमक असायची, एक अशी चमक जी मला सांगायची की मी अजूनही जिवंत आहे. मी स्वतःला खात्री दिली की हे सगळं काही किरकोळ नाही. एक दिवस मी या अंधारातून बाहेर पडून प्रकाशात येईल. माझ्या आत्म्याचा आवाज मला धैर्य देत होता, मला आठवण करून देत होता की मी खूप काही सहन केलं आहे आणि मी लवकरच यातूनही बाहेर येईन. या कैदेनं मला तोडण्याऐवजी अधिकच मजबूत केलं होतं. मी माझ्या आत एक अशी ताकद अनुभवली जी यापूर्वी कधीच आली नव्हती. ही ताकद माझ्या पुढच्या लढाईसाठी होती आणि मी ती प्रत्येक परिस्थितीत जिंकायची होती. कधी कधी मला वाटायचं की मी वेडी होईन, पण मग माझ्या आई वडिलांचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर यायचा. त्यांचं प्रेम आणि त्यांच्या अपेक्षा मला जिवंत राहण्याचं कारण द्यायचे. मी विचार केला की मी त्यांच्यासाठी जिवंत राहीन, त्यांच्यासाठी एक आदर्श बनवेन आणि त्यांना कधीही लाजवणार नाही. हा माझा निर्णय होता आणि मी त्यावर ठाम होते. एके दिवशी नमनने मला घटस्फोट दिला. त्याने कोणतंही कारण सांगितलं नाही की त्याने मला का सोडलं. त्याने फक्त एक कागद माझ्या हातात दिला आणि म्हणाला की तू आता मुक्त आहेस, तू इथून जाऊ शकतेस. त्याचे शब्द माझ्या कानात घुमत होते की तू मुक्त आहेस. मी विचार केला की मी कुठे जाईन. एका क्षणासाठी असं वाटलं की माझं अस्तित्वच संपलं. मी त्याच्यासमोर रडत होते, विनवणी करत होते, त्याच्या समोर हात जोडून विनंती करत होते, पण त्यावर काहीही परिणाम झाला नाही. त्यानं मला घरातून बाहेर काढलं, कोणत्याही गोष्टीशिवाय. माझ्याकडे फक्त तेच कपडे होते जे मी घातले होते. मी रस्त्यावर आले, लाचार आणि बेसहारा. वाढत्या थंडीमुळे माझं शरीर थरथरत होतं आणि भुकेनं माझं पोट मुरडत होतं. मी कधीच विचार केला नव्हता की माझ्या आयुष्याचा असाही पैलू असू शकतो. एक अनोळखी जागा, अनोळखी लोक आणि मी पूर्णपणे एकटी होते. त्याच रात्री मी एका उद्यानातील बाकड्यावर बसले. थंडी इतकी होती की माझे दात खटखटत होते आणि माझं शरीर थरथरत होतं. मी स्वतःला अंकुंचन पावलं होतं, पण थंडी आतपर्यंत शिरत होती. थंडीपासून वाचण्याचा कोणताही उपाय नव्हता. नाही शाल, नाही जर्सी, फक्त तेच कपडे जे मी घातले होते. भुकेमुळे मी काहीच विचार करू शकत नव्हते. माझ्या डोक्यात फक्त एकच प्रश्न घुमत होता की आता काय होईल, मी कुठे जाईन, कुठे राहीन. मी आकाशाकडे पाहिलं, तारे चमकत होते, पण मला माझ्या नशिबात कोणताही प्रकाश दिसत नव्हता. एकटेपणाने मला घेरलं होतं. मी कधीच स्वतःला इतकं एकटं अनुभवलं नव्हतं जितकं आत्ता अनुभवत होते. प्रत्येक जाणारा क्षण मला वर्षासारखा वाटत होता. मी माझे जुने दिवस आठवले, जेव्हा मी माझ्या घरी सुखरूप आणि आनंदी होते. माझे आई वडील, भाऊ बहीण माझ्यावर खूप प्रेम करायचे. ते दिवस किती सुंदर होते, किती छान होते. आणि आज मी कुठे आले होते. अनेक दिवस मी रस्त्यांवर भटकत होते. माझ्या रात्री असंच निघून जायच्या. मी कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून खाणं शोधलं, उद्यानातील बाकड्यांवर झोपले. जसजसे दिवस जायचे तसतशी माझी अवस्था बिघडत चालली होती. माझे कपडे फाटले होते, माझे केस विस्कटले होते, ज्यांना कंगवा लागून अनेक दिवस झाले होते. माझ्या डोळ्यात एक मृतवत चमक होती. लोक मला पाहून रस्ता बदलायचे,
जणू मी काही रोगी आहे. मी अनेकदा स्वतःचं आयुष्य संपवण्याचा विचार केला, आत्महत्या करावी असं वाटलं. पण मग माझ्या आतली ती ठिणगी पुन्हा जागी होत होती, जी मला जिवंत राहण्यास भाग पाडत होती. ती मला आठवण करून देत होती की मी इतक्या अडचणींचा सामना केला आहे, इतका त्रास सहन केले आहेत. मग आता मी का हार मानत आहे? मला हार मानायची नाही. मी स्वतःला सांगितलं की मला जिवंत राहायचं आहे. मला माझं आयुष्य परत मिळवायचं आहे. एके दिवशी मी एका गल्लीत बसले होते, थंडी आणि भुकेमुळे बेहाल. तेव्हाच माझ्या समोरून एक वृद्ध स्त्री गेली. तिने मला पाहिलं आणि तिच्या डोळ्यात दया होती. ती माझ्याकडे आली आणि मला खायला काहीतरी दिलं. मी अनेक दिवस भुकेली होते, त्यामुळे मी त्या खाण्यावर तुटून पडले. तिने माझ्या परिस्थितीबद्दल विचारलं. मी तिला माझी कहाणी सांगितली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. मग तिने मला एका जागेचा पत्ता सांगितला, जिथे मी राहू शकते. तिने सांगितलं की तिथे मला राहायला जागा आणि खाणं मिळेल आणि कदाचित मी माझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात करू शकेन. तिचे शब्द माझ्यासाठी आशेचा किरण बनले. मी तिचे आभार मानले आणि त्या जागी पोहोचले. रस्ता लांब होता, पण माझ्या पावलांमध्ये एक नवी ताकद आली होती. मी विचार केला की कदाचित हे वरून आलेलं एक संकेत आहे. जेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा ती एक साधी इमारत होती, पण माझ्यासाठी ती कोणत्याही महलापेक्षा कमी नव्हती. आत शिरताच मला उबदारपणा जाणवला. मला खायला अन्न देण्यात आलं. मी अनेक दिवसानंतर पोटभर खाल्लं. तिथे आणखी काही मुली आणि स्त्रिया होत्या, ज्यांच्या कहाण्या माझ्यासारख्याच होत्या. त्यांनी माझं स्वागत केलं आणि मला एक बेड दिला. त्या रात्री मी अनेक महिन्यानंतर सुखाने झोपले. ती जागा एका वसतिगृहासारखी होती. तिथे राहून माझ्या आयुष्याला एक नवं वळण मिळालं. मला केवळ शारीरिक आरामच नाही, तर मानसिक सुखही मिळालं. मी तिथल्या समुपदेशकांशी बोलले, ज्यांनी मला धैर्य दिलं आणि सांगितलं की मी एकटी नाही. त्यांनी मला कायदेशीर मदतीबद्दलही सांगितलं, पण मी अजून त्यासाठी तयार नव्हते. माझा पहिला उद्देश होता की मी स्वतःच्या पायावर उभी राहावी. मी तिथल्या इतर मुलींकडून खूप काही शिकले. त्या आपापल्या लढाया लढत होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक निश्चय आणि धैर्य होतं. मला जाणवलं की मीही त्यांच्यापैकी एक आहे. आम्ही सगळे मिळून एकमेकांचा आधार बनू शकतो. हे वसतिगृह माझ्यासाठी फक्त एक जागा नव्हती, तर एका नव्या आयुष्याची सुरुवात होती. मी स्वतःला सांगितलं की मी आता मागे वळून पाहणार नाही. आता मी फक्त पुढे जाणार आहे. मी माझ्या जखमांना बरं करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मी ठरवलं की आता मी एक मजबूत व्यक्ती बनणार आहे. मी निश्चय केला की आता मला थांबायचं नाही. दररोज सकाळी जेव्हा मी उठायचे, तेव्हा माझ्या मनात एक नवी आशा जागृत व्हायची. मी स्वतःला समजावलं की मी आता कमजोर नाही. मी माझं आयुष्य माझ्या मर्जीनुसार जगू शकते. तिथल्या मुलींकडून मला खूप काही शिकायला मिळालं. त्यांचं धैर्य आणि हिंमत माझ्यासाठी आदर्श बनली. मी वसतिगृहाच्या ग्रंथालयातून पुस्तकं वाचायला सुरुवात केली, ज्यात आत्मविश्वास आणि आयुष्यातील आव्हानांचा सामना करण्याबद्दल लिहिलं होतं. या पुस्तकांनी मला मानसिकदृष्ट्या मजबूत केलं. मला जाणवलं की मी एकटी नाही. या जगात अनेक स्त्रिया आणि मुली आहेत, ज्या माझ्यासारख्या परिस्थितीतून गेल्या आहेत आणि यशस्वी झाल्या आहेत. मीही माझ्यासाठी असंच काहीतरी करायचं होतं. मी वसतिगृहात राहून स्वतःला पुन्हा बदललं. मला खात्री होती की मी माझ्या आयुष्याला एक नवं वळण देऊ शकते. मी स्वतःला हा विश्वास दिला की मी आता एक नवी भावना आहे, जी आपला भूतकाळ मागे सोडून एक चमकणाऱ्या भविष्याकडे वाटचाल करत आहे. हे वसतिगृह माझ्यासाठी माझं संपूर्ण विश्व बनलं होतं, जिथे मी आयुष्य जगण्याचे नवे नवे मार्ग शिकले. मी ठरवलं की आता मला स्वतःच्या पायांवर उभं राहायचं आहे. वसतिगृहाच्या समुपदेशकांनी माझी खूप मदत केली. त्यांनी मला नोकरी शोधण्यात पूर्ण सहाय्य केलं. त्यांनी मला अशा अनेक जागांबद्दल सांगितलं जिथे मला नोकरी मिळू शकेल. मी अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले, पण माझ्याकडे अनुभव नव्हता आणि माझी इंग्रजीही फारशी चांगली नव्हती. मला निराशा यायला लागली. पण मग एके दिवशी मला एका कंपनीच्या कॅन्टीनमध्ये काम करण्याची ऑफर मिळाली. ही एक छोटीशी नोकरी होती, पण माझ्यासाठी एक मोठं पाऊल होतं. मी लगेचच होकार दिला. मला माहित होतं की हे काम सोपं नसेल, पण मी कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार होते. आता मला घाबरायचं नव्हतं, थांबायचं नव्हतं, हारायचं नव्हतं. मी दुसऱ्याच दिवशी नोकरी सुरू केली. कॅन्टीन मधलं माझं काम खूप मेहनतीचं होतं. सारा दिवस उभं राहून काम करावं लागायचं.
कारण तिथे कर्मचाऱ्यांना विश्रांती घेणं मुळीच मान्य नव्हतं. मला सकाळी लवकर उठून तिथे जावं लागायचं, भांडी घासावी लागायची, साफसफाई करावी लागायची. ही सगळी कामं माझ्यासाठी नवीन होती. मी कधीच विचार केला नव्हता की मी हे सगळं करेन, पण आता ही माझी वास्तविकता होती. मी स्वतःला समजावलं की ही फक्त एक सुरुवात आहे आणि मला याचा उत्तम फायदा घ्यायचा आहे. माझं आयुष्य जे कधी काळी अडचणींनी भरलेलं होतं ते मला सुधारायचं होतं. मी पूर्ण प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम सुरू केलं. मला जेवण बनवण्याची खूप आवड होती. मी विचार केला की मी माझ्या आवडीचा उपयोग मी माझ्या कामात का करू नये. मी भारतीय जेवण बनवायला सुरुवात केली. छोले भटुरे, शाही पनीर, मिक्स व्हेज, लच्छा पराठा, कढी भात आणि बरंच काही, जे मी भारतात खायचे. माझी आई जसं जेवण बनवायची तसं मी जेवण बनवायला लागले. लोक माझ्या जेवणाने आश्चर्यचकित झाले, पण नंतर त्यांना माझ्या हातचं जेवण खूप आवडायला लागलं. मास्टर विल्यम, जे कॅन्टीनचे इन्चार्ज होते, खूप चांगले माणूस होते. त्यांनी मला खूप पाठिंबा दिला. ते माझ्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने खूप प्रभावित झाले. त्यांना माझं बनवलेलं भारतीय जेवण खूप आवडलं. त्यांनी मला सांगितलं की तू जर तुझ्या जेवणात आणखी रेसिपी जोडू इच्छित असशील तर करू शकतेस. आम्ही तुला पूर्ण पाठिंबा देऊ. ते नेहमी माझ्या जेवणाचं कौतुक करायचे. इतर कर्मचारीही माझ्या जेवणाचे चाहते झाले होते. लोक म्हणायचे की भावना, तुझ्या हातच्या जेवणात तर जादूच आहे. आम्हाला भारतीय जेवण खूप आवडतं आणि तुझ्या पद्धतीने बनवतेस त्यात एक वेगळाच स्वाद आहे. त्यांच्या कौतुकाने मला खूप बरं वाटायचं. त्यांचे प्रत्येक शब्द माझ्यासाठी खूप मौलाचे होते. हे कौतुक मला धैर्य देत होतं की मी काहीतरी करू शकते. मी कोणापेक्षा कमी नाही, मी खूप काही आहे. माझ्या छोट्याशा कॅन्टीनच्या नोकरीनं मला एक ओळख दिली. लोक मला भारतीय जेवण बनवणारी भावना म्हणून ओळखायला लागले. माझ्यासाठी ही खूप मोठी आनंदाची गोष्ट होती की लोक माझ्या मेहनतीचं कौतुक करत आहेत. माझ्या आयुष्यात थोडी स्थिरता आली होती. मी वसतिगृह सोडून एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहायला लागले. मी माझ्या कमाईतून माझ्या गरजा पूर्ण करायचे आणि काही पैसे वाचवायचे. मी स्वतःला अधिक चांगलं अनुभवायला लागले. मी आनंदी होते कारण आता मी एकटी नव्हते. माझ्याकडे काम होतं आणि माझ्या आजूबाजूला चांगली माणसं होती. पण माझ्या मनात अजूनही एक भीती होती, नमनच्या आठवणी. त्याने दिलेले जखम मला कधी कधी अस्वस्थ करायचे. रात्री मला झोप यायची नाही. त्याच्या अत्याचाराचे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर घुमायचे. मी स्वतःला समजावलं की तो आता माझ्या भूतकाळाचा भाग आहे. त्याने मला सोडलं आहे, तर मला त्याची भीती का वाटायची? जेव्हा माझा त्याच्याशी कोणताही संबंध नाही, तर मी त्याच्याबद्दल का विचार करत आहे? मला फक्त पुढे जायचं आहे. मी कॅन्टीन मधल्या लोकांशी बोलायचे, त्यांचं ऐकायचे आणि स्वतःही बोलण्याचा प्रयत्न करायचे. तिथे वेगवेगळ्या प्रकारची माणसं यायची. मी काही पुस्तकं वाचायला सुरुवात केली. मी त्यांची भाषा समजण्याचा प्रयत्न करायचे. जितकं शक्य होतं तितकं मी माझ्या ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करायचे. मी इंग्रजी शिकण्याचा पूर्ण प्रयत्न करत होते, जेणेकरून माझी शब्दसंपदा सुधारेल. मला माहित होतं की जर मला या देशात प्रगती करायची असेल तर मला माझ्या भाषेत परिपूर्ण व्हावं लागेल. मी स्वतःला एक नवं उद्दिष्ट दिलं आणि मी त्या उद्दिष्टाला मिळवण्यासाठी पूर्णपणे तयार होते. कॅन्टीनची नोकरी माझ्यासाठी फक्त एक जबाबदारी किंवा नोकरी नव्हती, तर एक नवी सुरुवात होती. एक असं पाऊल ज्याने मला माझ्या आयुष्याची दोरी माझ्या हातात घेण्याची संधी दिली. मला जाणवलं की मी आता कमजोर नाही. मी एक मजबूत आणि ताकदवान मुलगी बनले आहे, जी आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कोणत्याही अडचणींचा सामना करू शकते. दररोज सकाळी जेव्हा मी उठायचे तेव्हा माझ्या मनात एक नवी उमेद, एक नवी इच्छा आणि एक नवी ख्वाहिश असायची. मी स्वतःला समजावलं की मी आता एक स्वतंत्र व्यक्ती आहे. आता कोणीही मला आपल्या कैद्यात ठेवू शकत नाही. मला माझं आयुष्य माझ्या मर्जीनुसार जगण्याचा पूर्ण हक्क आहे. मला हेही समजलं की मी आता कोणाच्याही दयेवर राहणार नाही. मी स्वतःसाठी पुरेशी आहे. उलट मी माझं नशीब स्वतः लिहू शकते. कॅन्टीनच्या कामानं मला केवळ आर्थिकदृष्ट्या मजबूत केलं नाही, तर लोकांशी जोडल्या जाण्याची संधीही दिली. मला जाणवलं की या छोट्या छोट्या यशस्वी गोष्टी मला मोठ्या मंजिलाकडे घेऊन जात आहेत. माझ्या मनात एक नवी आशा जन्मली होती. मी माझ्या भविष्याबद्दल खूप विचार करायला लागले. मी स्वतःला हे जाणवू देत होते की मी आता एक नवी भावना आहे, जी आपला जुना काळ मागे सोडून एका नव्या भविष्याकडे वाटचाल करत आहे.
मी स्वतःला आणखी सुधारण्यासाठी ऑनलाईन कोर्स सुरू केले, विशेषतः संगणक आणि संप्रेषण कौशल्यांबाबत. मला माहित होतं की ही कौशल्य मला पुढे जाण्यासाठी मदत करतील. मी दररोज काहीतरी नवं शिकण्याचा प्रयत्न करायचे, जेणेकरून मी स्वतःला अधिक निखारू शकेन. माझ्या मनात एक लगन जन्मली होती. मी स्वतःला एक यशस्वी व्यक्ती म्हणून पाहायचं होतं. कॅन्टीन मध्ये काम करताना मला अनेक महिने गेले. माझं आयुष्य एका रुटीनवर आलं होतं. सकाळी लवकर उठणं, खोलीची साफसफाई करणं, स्वतःसाठी नाश्ता बनवणं, तयार होऊन कामावर जाणं, मग परत येऊन थोडी विश्रांती घेणं आणि रात्रीचं जेवण बनवणं. मी स्वतःला या रुटीन मध्ये चांगलं बसवलं होतं आणि मला यात सुख वाटायचं. मी माझ्या कामात परिपूर्ण झाले होते. माझ्या बनवलेल्या डिशेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांना खूप आवडायच्या. मास्टर विल्यम माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवायचे आणि मला नेहमी नवीन पदार्थ बनवण्याची परवानगी द्यायची. माझ्यामुळे त्यांचं कॅन्टीन चाललं होतं. अमेरिकेत अनेक भारतीयांना भारतीय जेवण खूप आवडायचं. काही अमेरिकन लोकांनाही भारतीय जेवण खाण्याची आवड होती. त्यांना या छोट्या कॅन्टीन मध्ये त्यांच्या आवडीचं जेवण मिळत होतं. माझ्या आयुष्यात एक स्थिरता आली होती. मी माझ्या मनावरच्या जखमांना बरं करण्याचा प्रयत्न करत होते. एके दिवशी जेव्हा मी कॅन्टीन मध्ये नेहमीप्रमाणे काम करत होते, तेव्हा मी पाहिलं की एक नवीन व्यक्ती कॅन्टीन मध्ये आली. तो खूप देखणा आणि सुशिक्षित वाटत होता. कदाचित एखाद्या मोठ्या कंपनीचा मालक असेल. त्याच्या चालण्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता आणि त्याच्या डोळ्यात खोलवर काहीतरी होतं. तो थेट मास्टर विल्यमकडे गेला आणि त्यांच्याशी बोलायला लागला. मास्टर विल्यमने त्याला मास्टर हेनरी असं संबोधलं. नंतर मला कळालं की तो कंपनीचा मालक होता. त्याच्या उपस्थितीने मला अस्वस्थ वाटलं. मी त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं, पण मला वाटलं जणू मी त्याला आधीपासूनच ओळखते. मास्टर हेनरी वारंवार कॅन्टीन मध्ये यायला लागले. कधी एकटे यायचे तर कधी ऑफिसच्या लोकांना घेऊन यायचे. मी लक्षात घेतलं की ते मला वारंवार पाहायचे. त्यांच्या नजरा माझ्यावर पडायच्या आणि मला एक विचित्र घबराहट वाटायची. ते काही बोलायचे नाही, फक्त दूरवरून पाहायचे. त्यांच्या नजरात एक विचित्र भाव होता, जणू ते मला ओळखण्याचा प्रयत्न करत होते. मी विचार केला की कदाचित ते माझ्या भारतीय जेवणामुळे मला पाहत असावेत किंवा माझ्या भारतीय असण्यामुळे. अमेरिकन आणि भारतीयांमधला फरक कोणीही सहज ओळखू शकतं, पण त्यांच्या नजरात काहीतरी वेगळं होतं जे मला त्रास देत होतं. माझ्या मनात एक शंका निर्माण झाली. मला वाटायचं की कदाचित ते नमनला ओळखत असावेत. ते नमनच्या सांगण्यावरून मला पाहत असावेत. माझ्या भूतकाळाची भीती पुन्हा मला हादरवून गेली होती. मला अस्वस्थ वाटायला लागलं, घबराहट होऊ लागली. मी स्वतःला समजावलं की हे फक्त माझा वहम आहे, पण त्यांच्या उपस्थितीने मला सतत अस्वस्थ वाटत होतं. मी त्यांच्याशी नजर भिडवू नये यासाठी प्रयत्न केला, पण ते जेव्हा यायचे तेव्हा वारंवार माझ्याकडेच पाहायचे. त्यांच्या डोळ्यात एक नरमपणा होता, पण मला त्या नरमपणातही एक प्रश्न दिसायचा. मी स्वतःला समजावलं की मी आता एक स्वतंत्र मुलगी आहे आणि मला कोणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही, पण माझ्या मनातील भीती मला अजूनही त्रास देत होती. मी स्वतःला कामात व्यस्त ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, जेणेकरून मी त्यांच्याबद्दल जास्त विचार करू नये, पण त्यांचं चित्र माझ्या डोक्यातून जातच नव्हतं. मी मास्टर विल्यमना त्यांच्याबद्दल विचारलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मास्टर हेनरी खूप यशस्वी आणि नेकदिल व्यक्ती आहेत. ते आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची खूप काळजी घेतात. त्यांचं बोलणं ऐकून मला थोडं सुख मिळालं, पण माझ्या मनातील शंका पूर्णपणे दूर झाली नव्हती. मी विचार केला की जर ते खरंच नमन बद्दल काही जाणत असतील तर ते मला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतील का, की मी कदाचित जास्तच विचार करत होते, किंवा कदाचित असंही असू शकतं की ते माझी मदत करू शकतात. हे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात घुमत होते. मी स्वतःला मजबूत करण्याचा निर्णय घेतला. मी विचार केला की जर ते खरंच नमन बद्दल काही जाणत असतील तर मला त्यांचा सामना करावा लागेल. मी आता ती कमजोर भावना नव्हते जी कोणाच्याही अत्याचारापुढे झुकते. मी माझ्या आतली ताकद पुन्हा जागवली होती. मी स्वतःला सांगितलं की मी कोणत्याही परिस्थितीत त्यांचा सामना करण्यासाठी तयार आहे. मास्टर हेनरीच्या उपस्थितीने माझ्या आयुष्याला एक नवं वळण मिळालं होतं. मला माहित नव्हतं की हे वळण मला कुठे घेऊन जाईल, पण मी तयार होते. मी माझ्या मनात ठरवलं की मी आता एक स्वतंत्र मुलगी आहे आणि मला माझे निर्णय स्वतः घ्यायचे आहेत. माझ्या मागे पुढे कोणीही नाही. आता कोणीही मला कैदेत ठेवलेलं नाही, तर मला कोणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही.
ही माझ्यासाठी एक नवी आव्हान होती आणि मी या आव्हानाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार होते. प्रत्येक जाणाऱ्या दिवसासोबत मी त्या नजरात एक नवा प्रश्न पाहायचे आणि माझा उत्साह वाढत होता. त्यांच्या खामोश नजरा आता एक कहाणी सांगत होत्या, जी मी समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. कधी कधी मला वाटायचं की ते मला सहानुभूतीने पाहत आहेत आणि कधी कधी त्यांच्या नजरात एक गहन विचार दिसायचा. ते सगळं मला अस्वस्थ करत होतं. पण त्याच बरोबर माझ्या मनात एक विचित्र आशा निर्माण होत होती. त्यांच्या उपस्थितीने माझ्या मनात एक विचित्र हलचल निर्माण केली होती, जणू कोणतंही वादळ येणार आहे. पण मी या वादळाचा सामना करण्यासाठी अजून तयार नव्हते. मला असंही वाटायचं की त्यांच्या नजरात माझ्यासाठी आदर आहे, जो मला खूप आवडायचा. मी त्यांच्या प्रत्येक हालचालींकडे लक्ष देऊन पाहायला लागले आणि मला वाटलं की त्यांचा हेतू मला फक्त हानी पोहोचवणं नाही, तर काहीतरी वेगळंच आहे. मी कदाचित जास्तच विचार करायला लागले होते. एके दिवशी जेव्हा मी कॅन्टीन मध्ये नेहमीप्रमाणे कामात व्यस्त होते, तेव्हा मास्टर विल्यम माझ्याकडे आले आणि म्हणाले की मास्टर हेनरीने मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं आहे. माझ्या हृदयाचे ठोकेच वाढले आणि मी विचार करत होते की त्यांनी मला का बोलावलं असेल. मला वाटलं की माझी शंका खरी होती. ते खरंच नमन बद्दल काही जाणतात. माझ्या डोक्यात अनेक प्रश्न उभे राहिले. ते मला नोकरीवरून काढून टाकतील का? ते मला नमनशी संबंधित काही बोलतील का? एक भीतीची लाट माझ्या संपूर्ण शरीरात पसरली. मी मास्टर विल्यम कडून परवानगी घेतली आणि मास्टर हेनरीच्या ऑफिसकडे निघाले. माझी पावलं जड होत होती. प्रत्येक पाऊल जणू माझ्यासोबत एक नवं भय घेऊन येत होतं. माझी भीती वाढत चालली होती. जेव्हा मी मास्टर हेनरीच्या ऑफिसमध्ये प्रवेश केला, तेव्हा ते त्यांच्या खुर्चीवर बसले होते. त्यांनी मला बसण्याचा इशारा केला. मी समोर ठेवलेल्या खुर्चीवर बसले आणि माझ्या नजरा त्यांच्या नजरांशी भिडल्या. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, जी मला समजत नव्हती. त्यांनी हसत हसत सांगितलं की भावना, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. मी मान हलवली आणि माझ्या हृदयाचे ठोके आणखीनच वेगाने वाढले. मग त्यांनी तेच सांगितलं ज्याची मी आधीपासूनच विचार करत होते. त्यांनी सांगितलं की मी नमनचा जुना मित्र आहे. हे शब्द ऐकून मला एक जोरदार धक्का बसला. मी लगेच विचार करायला लागले की हा माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस आहे. त्यांनी पुढे सांगितलं की मी तुझ्या परिस्थितीशी पूर्णपणे परिचित आहे. मला माहित आहे की नमनने तुझ्यासोबत काय केलं. त्यांचे शब्द ऐकून मी थक्क झाले. मला विश्वास बसत नव्हता की त्यांना हे सगळं कसं माहित आहे. त्यांनी सांगितलं की नमनने त्याने आपल्या अडचणींबद्दल सांगितलं होतं आणि त्या दरम्यान त्यांना माझ्या परिस्थितीचाही पत्ता लागला होता. त्यांनी सांगितलं की जेव्हा त्यांना कळालं की मी या कंपनीच्या कॅन्टीन मध्ये काम करत आहे, तेव्हा त्यांनी मला जाणून बुजून नोकरी दिली होती, जेणेकरून ते माझी मदत करू शकतील. त्यांचे शब्द ऐकून मी गोंधळले आणि शंकेत पडले. मी म्हणाले की हे खरं आहे का? कोणी अनोळखी व्यक्ती माझी इतकी मदत करू शकते? मी त्यांना विचारलं की तुम्ही माझी मदत का केली? तुम्हाला यातून काय फायदा होईल? त्यांनी हसत हसत सांगितलं की भावना, प्रत्येक मदतीमागे काही फायदा असतो असं नाही. मी तुझ्या डोळ्यात एक चमक पाहिली होती, एक अशी चमक जी हार मानायला तयार नव्हती. मी तुझं धैर्य आणि मेहनत याचं कौतुक केलं आहे आणि मी विचार केला की तुला एक संधी मिळायला हवी. त्यांचे शब्द माझ्या हृदयाला भेटले. मी कधीच विचार केला नव्हता की कोणी अनोळखी व्यक्ती माझी इतकी मदत करेल, माझी इतकी काळजी घेईल. पण तरीही माझ्या मनात एक शंका होती. मी माझ्या आयुष्यात खूप फसवणूक सहन केली होती आणि मी कोणावरही इतक्या सहज विश्वास ठेवू शकत नव्हते. मास्टर हेनरीला जाणवलं की मी अजूनही शंकेत डुबलेली आहे. त्यांनी सांगितलं की भावना, मला माहित आहे की तू खूप काही सहन केलं आहे, पण मी तुला खात्री देतो की मी तुझा मित्र आहे, तुझा शत्रू नाही. मी तुझं काहीही वाईट करू इच्छित नाही. उलट मी तुझ्याबद्दल विचार करतो आणि तुझी मदत करू इच्छितो. त्यांनी मला काही कागदपत्र दाखवली, ज्यात नमन बद्दल काही माहिती लिहिली होती आणि हेही लिहिलं होतं की तो आता अमेरिकेबाहेर गेला आहे. हे सगळं पाहून मला थोडं सुख मिळालं. मी जाणवलं की कदाचित ते खरं बोलत आहे. माझ्या डोक्यात जुन्या काळाच्या सगळ्या कटू आठवणी ताज्या झाल्या. पण यावेळी त्यांच्यासोबत एक आशेचा किरणही होता. मी त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या ऑफिसमधून बाहेर आले. माझी पावलं आता हलकी झाली होती आणि माझ्या मनात एक विचित्र आनंद पसरला होता. मी विचार केला की कदाचित वरच्या माणसानं माझी प्रार्थना ऐकली आहे. हा एक मोठा सत्य होता, ज्याने माझ्या आयुष्याचा रंग बदलला होता.
मी स्वतःला समजावलं की मला मास्टर हेनरीवर पूर्ण विश्वास ठेवायला हवा, कारण ते माझी मदत करू इच्छितात. त्यांच्या डोळ्यात मी सत्य पाहिलं होतं. ही माझ्या आयुष्याची एक नवी सुरुवात होती, एक अशी सुरुवात ज्यात मला आशेचा प्रकाश दिसत होता. मी माझा भूतकाळ मागे सोडून पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता. तसंही त्या काळाने मला फक्त दुःखच दिलं होतं. मास्टर हेनरीच्या मदतीने मी माझं आयुष्य पुन्हा घडवण्याचा निश्चय केला होता. त्या क्षणी मला वाटलं की माझ्या आयुष्यात एक नवा काळ सुरू झाला आहे आणि हा काळ आता मी माझ्या मर्जीनुसार जगणार आहे. मी स्वतःला अधिक चांगलं बनवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि ठरवलं की मला माझे निर्णय स्वतः घ्यायचे आहेत. त्यांच्या बोलण्याने माझ्या मनातलं एक ओझं हलकं झालं होतं. मला वाटलं जणू मी अनेक काळानंतर नीट श्वास घेतला आहे. त्यांच्या सहानुभूतीने आणि त्यांच्या चांगल्या वागण्याने माझ्या मनात एक नवी जागा निर्माण केली होती आणि मला पहिल्यांदा जाणवलं की मी खरंच सुरक्षित आहे. त्यांनी मला एका नव्या आयुष्याचा मार्ग दाखवला होता आणि मी त्या मार्गावर चालण्यासाठी पूर्णपणे तयार होते. मास्टर हेनरीशी भेटल्यानंतर माझ्या आयुष्यात एक नवा बदल आला होता. मी त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला. जरी माझ्या मनात थोडीशी शंका अजूनही होती, पण त्यांच्या बोलण्यात एक सत्यता होती, एक विश्वास होता आणि त्यांच्या डोळ्यात त्या सत्याची चमकही दिसत होती की ते खोटं बोलत नाहीत. ते खरंच माझी मदत करू इच्छितात. मास्टर हेनरीने मला सांगितलं की ते माझा पासपोर्ट परत आणतील. हे शब्द माझ्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नव्हते. माझा पासपोर्ट माझ्यासाठी फक्त एक कागदपत्र नव्हता, तर माझ्या स्वातंत्र्याची ओळख होता. काही दिवसानंतर मास्टर हेनरीने मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं आणि माझा पासपोर्ट मला परत दिला. जेव्हा मी माझा पासपोर्ट माझ्या हातात घेतला तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. हा एक असा क्षण होता जो मी कधीच विसरणार नाही. मी अनेक महिन्यानंतर माझं स्वातंत्र्य अनुभवलं होतं. मी मास्टर हेनरीचे मनापासून आभार मानले आणि त्यांच्यासाठी कृतज्ञ राहिले. यावेळी माझ्या धन्यवादात कोणतीही शंका नव्हती. माझ्या वागण्यात त्यांच्यासाठी खूप आदर होता. त्यांनी हसत हसत सांगितलं की भावना, ही तर फक्त सुरुवात आहे. यानंतर तुझ्या आयुष्यात आणखी सुखद बदल येतील. मला कंपनीत बढती मिळाली आणि मी त्यांच्या कंपनीची मॅनेजर बनले. माझ्यासाठी हे एक खूप मोठं पाऊल होतं. मी कधीच विचार केला नव्हता की मी कॅन्टीन मधून बाहेर पडून कॉर्पोरेटर वातावरणात काम करेन. हे एक नवं आव्हान होतं, पण मी त्यासाठी तयार होते. मी माझ्या पूर्ण मेहनतीने आणि लगनने काम केलं. मी इंग्रजी बोलायला शिकले, संगणक चालवायला शिकले आणि ऑफिसची इतर कामं समजून घेतली. माझ्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनीही माझी खूप मदत केली आणि मला प्रत्येक पावलावर आधार दिला. मास्टर हेनरी माझ्या कामावर खूप खुश झाले. त्यांना माझ्यावर खूप विश्वास होता आणि माझं काम पाहून ते माझ्यावर आणखी विश्वास ठेवायला लागले. मी आधीपेक्षा अधिक मजबूत मुलगी बनायला लागले. मी स्वतःला समजावलं की मी कोणापेक्षाही कमी नाही. मी माझी मतं मांडायचे आणि माझे निर्णय स्वतः घ्यायचे. माझ्या मनातील भीती हळूहळू कमी होत गेली. मी माझ्या मनावरच्या भूतकाळाच्या जखमांना बरे करायला लागले. मला जाणवलं की मी अजूनही स्वतंत्र आहे आणि मी माझं आयुष्य माझ्या मर्जीनुसार जगू शकते. मी स्वतःला एक नवं उद्दिष्ट दिलं आणि त्या उद्दिष्टाला मिळवण्यासाठी मी पूर्णपणे यशस्वी होते. मी माझ्या शिक्षणाच्या क्षेत्रातही पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मी संध्याकाळच्या वर्गांना सुरुवात केली, जेणेकरून मी माझं शिक्षण पूर्ण करू शकेन. माझ्या आयुष्यात आता एक नवं वळण आलं होतं. मी कामही करायचे, शिक्षणही घ्यायचे आणि स्वतःसाठी वेळही काढायचे. मी स्वतःला पुन्हा ओळखलं आणि मला स्वतःवर प्रेम वाटायला लागलं. मला जाणवलं की मी आता ती कमजोर मुलगी नाही, जी भूतकाळाच्या सावलीत जगायची. मी एक मजबूत, आत्मविश्वासाने भरलेली आणि ताकदवान मुलगी बनले होते. माझ्या चेहऱ्यावर एक नवी चमक होती आणि माझ्या डोळ्यात एक नवा जोश होता. मास्टर हेनरीनंही माझ्यात आलेला बदल जाणवला, ज्यामुळे ते खूप खुश झाले. ते नेहमी माझं कौतुक करायचे आणि मला पुढे जाण्याचा सल्ला द्यायचे. मी माझ्या आई वडिलांशी संपर्क साधला आणि त्यांना माझ्या परिस्थितीबद्दल सांगितलं. मला पाहून ते खूप खुश झाले. त्यांना विश्वास बसत नव्हता की मी इतकी मजबूत झाले आहे. मी त्यांना सांगितलं की मी आता सुरक्षित आहे आणि मला आता कोणत्याही गोष्टीची भीती नाही. हा एक खूप भावनिक क्षण होता, जेव्हा मी माझ्या आई वडिलांना पुन्हा भेटले. मी त्यांना सांगितलं की मी माझं आयुष्य माझ्या मर्जीनुसार जगणार आहे आणि त्यांच्यासाठी अभिमानाची कारण बनणार आहे. ही एक नवी सुरुवात होती, जिथे मला माझ्या स्वप्नांना साकार करण्याची संधी मिळत होती.
मी स्वतःला पुन्हा समजावून सांगितलं होतं की आता मी एक स्वतंत्र आणि स्वतःच्या मर्जीने जगणारी स्त्री आहे. प्रत्येक दिवसागणिक माझ्या यशावर मला अभिमान वाटत होता आणि मला खात्री होती की मी आणखीन पुढे जाईन. माझ्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला होता, ज्याने मला एक नवी ओळख दिली होती. मी आता कोणत्याही अडचणींचा सामना एकटीने आणि सहजपणे करू शकते, असं मला वाटत होतं. आता मी फक्त स्वतःसाठीच नाही, तर माझ्यासारख्या परिस्थितीतून जाणाऱ्या सर्व स्त्रियांसाठी एक आदर्श बनू इच्छित होते. मी स्वतःला समजावलं होतं की माझा भूतकाळ मला कमजोर करू शकत नाही, उलट तो मला अधिक मजबूत बनवतो. माझं आयुष्य व्यवस्थित सुरू होतं. मला माझ्या नोकरीत आनंद मिळत होता. मी माझा अभ्यासही पूर्ण करत होते आणि माझ्या मनात एक नवा आत्मविश्वासही निर्माण झाला होता. मास्टर हेनरी आणि माझ्यात एक खास नातं निर्माण झालं होतं. ते माझ्यासाठी फक्त बॉस नव्हते, तर एक चांगले मित्र आणि सहानुभूती दाखवणारी व्यक्ती बनले होते. ते नेहमी माझी मदत करायचे आणि प्रत्येक पावलावर मला पाठिंबा द्यायचे. त्यांच्या सहवासात मला एक वेगळंच सुख मिळायचं. एक दिवस मास्टर हेनरी यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं. मला वाटलं की कदाचित ऑफिसच्या कामाबाबत काही बोलायचं असेल. पण जेव्हा मी तिथे पोहोचले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच गोंधळलेली भावना दिसली. त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले की भावना, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि मला जाणवलं की ते काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत. ते म्हणाले की मला तुझ्यावर प्रेम आहे. त्यांचे शब्द ऐकून मला धक्काच बसला. मी तर स्वप्नातही असा विचार केला नव्हता की ते माझ्याशी अशा गोष्टी बोलतील. मी घाबरले आणि गोंधळून गेले. माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. हे खरं आहे का? ते खरंच माझ्यावर प्रेम करतात का? मी त्यांना म्हणाले की मास्टर हेनरी, मी खूप काही सहन केलं आहे. मी आता कोणावरही सहज विश्वास ठेवू शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी स्वतःला तुमच्या लायकीचे समजत नाही. तुमच्यात आणि माझ्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यांनी उत्तर दिलं की नाही भावना, मी खरं बोलतोय. मी तुझ्यावर खरंच प्रेम करतो. मी त्यांच्याकडे लक्षपूर्वक पाहिलं आणि म्हणाले की ठीक आहे, पण तुम्ही आयुष्यभर माझ्यासोबत राहाल याची खात्री काय? कारण मी जेव्हा इथे आले तेव्हा नमननेही मला खूप वचनं दिली होती. पण इथे आल्यानंतर त्याने मला एकटं सोडलं, बेसहारा केलं. आता जेव्हा मी या टप्प्यावर पोहोचले आहे, तेव्हा मी स्वतःला पुन्हा उद्ध्वस्त होताना पाहू शकत नाही. त्यांनी माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाले की भावना, मला माहित आहे की तू खूप काही सहन केलं आहेस, पण मी तुला खात्री देतो की माझं प्रेम फक्त तुझ्यासाठी आहे आणि मी तुला कधीही फसवणार नाही. मी तुझं आयुष्य आनंदाने भरून टाकेन. आणि जर तुला माझ्या प्रेमावर विश्वास नसेल आणि तुला वाटत असेल की नमनने जसं तुला उद्ध्वस्त केलं तसं मीही करेन, तर मी तुझ्यासाठी काहीतरी करू इच्छितो. त्यांनी पुढे सांगितलं की माझ्या खात्यात जितकी रक्कम आहे त्यातील अर्धी रक्कम आणि माझी अर्धी संपत्ती मी तुझ्या नावावर करतो. उद्या मी याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करेन. जर तुला कधी वाटलं की मी तुला फसवतोय, तर तू कधीच उद्ध्वस्त होणार नाहीस. खरं तर मी तुला कधीच फसवणार नाही, पण तुझ्या मनाचं समाधान आणि तुझा विश्वास जिंकण्यासाठी मी हे करणं आवश्यक समजतो. त्यांचं हे बोलणं ऐकून मी थक्क झाले, पण माझ्या मनात आनंद आणि विश्वास निर्माण झाला की ते माझ्यासोबत आयुष्यभर साथ देण्यासाठी तयार आहेत. त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी खरं प्रेम दिसत होतं. मी माझ्या भूतकाळातील जखमांचा विचार केला आणि माझ्या मनातील फसवणुकीची भीती हळूहळू कमी होत गेली. त्यांच्या बोलण्यात एक सच्चेपणा होता, ज्यामुळे मला त्यांच्यावर विश्वास ठेवायला भाग पडलं. मास्टर हेनरी यांच्या प्रेमाकडे पाहताना मी स्वतःला समजावलं की प्रत्येक माणूस एकसारखा नसतो आणि मला माझं आयुष्य पुढे नेण्यासाठी एक संधी द्यायला हवी. मला जाणवलं की मास्टर हेनरी यांचं प्रेम मला एक नवं आयुष्य देऊ शकतं. शेवटी मी मास्टर हेनरी यांचं प्रेम स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले आणि त्यांना सांगितलं की मीही त्यांच्यावर प्रेम करते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली. त्यांची संपत्ती, पैसा किंवा मालमत्ता माझ्यासाठी महत्त्वाची नव्हती, पण प्रत्येक माणसाने आपल्या वाईट काळाची तयारी करून ठेवावी. मास्टर हेनरी यांनी त्यांच्या वचनाप्रमाणे त्यांचा अर्धा बँक बॅलन्स आणि अर्धी संपत्ती माझ्या नावावर केली. मला वाटलं की माझ्या आयुष्याची एक नवी सुरुवात झाली आहे.
त्यांनी सर्वप्रथम कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मला सर्व काही दिलं, जसं त्यांनी वचन दिलं होतं. त्यानंतर आम्ही त्यांच्या पद्धतीने लग्न केलं. आमचं लग्न अगदी साध्या पद्धतीने झालं, ज्यात आमचे काही जवळचे मित्र उपस्थित होते. हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता. मला कधीच वाटलं नव्हतं की मला पुन्हा इतका आनंद मिळेल. लग्नानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. हेनरी एक खूप प्रेमळ आणि काळजी घेणारे पती ठरले. त्यांनी मला प्रत्येक प्रकारे साथ दिली आणि माझ्या भूतकाळाची आठवण कधीच येऊ दिली नाही. मी त्यांच्या सुंदर घरात राहत होते. मी त्यांचं घर माझ्या हातांनी पुन्हा सजवलं होतं. मला आता एक पूर्णपणे सुखी आयुष्य मिळालं होतं. मी स्वतःला एक नवं उद्दिष्ट दिलं होतं आणि त्या उद्दिष्टाला पूर्ण करण्यासाठी मी पूर्णपणे सक्षम झाले होते. प्रत्येक दिवस माझं प्रेम आणि आनंद वाढवत होता आणि मला खात्री होती की माझं आयुष्य नेहमी असंच राहील. हेनरी यांच्या प्रेमाने माझ्या जखमांवर मलम लावलं होतं. मी नमनला पूर्णपणे विसरले होते आणि त्याच्यासारख्या माणसाला कधीच आठवणार नव्हते. हेनरी यांनी मला एक नवी ओळख दिली होती. मला जाणवलं की मी आता पूर्णपणे बदलले आहे. माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला आहे. त्यांचा सहवास प्रत्येक दिवस एक नवी आशा घेऊन येतो आणि मला खात्री आहे की आमच्या आयुष्याचा प्रवास आता फक्त आनंदाने भरलेला असेल. त्यांच्या सहवासाने मला एक असा सुकून मिळाला जो मी यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता. मला वाटलं की मी माझ्या आयुष्यातील सर्वात योग्य निर्णय घेतला आहे. लग्नानंतर हेनरी यांनी माझ्या आयुष्यात एक नवं उद्दिष्ट आणलं. मी जे काही सहन केलं होतं ते कोणत्याही दुसऱ्या स्त्रीला सहन करावं लागू नये असं मला वाटत होतं. मी हेनरी यांच्याशी माझी इच्छा व्यक्त केली की मला घरगुती अत्याचार सहन करणाऱ्या मुलींची आणि स्त्रियांची मदत करायची आहे. त्यांनी माझं ऐकलं आणि माझ्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष दिलं. आम्ही एकत्र मिळून एक टीम तयार केली, ज्याचा उद्देश होता घरगुती अत्याचार सहन करणाऱ्या मुलींना आणि स्त्रियांना आधार देणं, कायदेशीर मदत करणं आणि त्यांना न्याय मिळवून देणं. हे काम माझ्यासाठी फक्त एक काम नव्हतं, तर माझं स्वप्न, माझं उद्दिष्ट होतं. आम्ही आमच्या टीमचं नाव ठेवलं आशेची किरण. सुरुवातीला आम्हाला काही अडचणींना सामना करावा लागला, पण आम्ही हार मानली नाही. आम्ही लोकांची मदत केली आणि हळूहळू आमची टीम प्रसिद्ध झाली. बेसहारा आणि हताश लोकांना मदत करणं हा आमचा उद्देश होता. जेव्हा मी मुलींच्या डोळ्यात आशेची चमक पाहायचे, तेव्हा मला माझ्या आयुष्याचा उद्देश सापडायचा. मला जाणवायचं की माझ्या आयुष्यातील सर्व अडचणींचा एकच उद्देश होता, इतरांची मदत करणं. आम्ही भारतातही आमच्या टीमची एक शाखा उघडली. हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण होता. माझ्या देशातील माझ्या बहिणींची मदत करण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं आणि ते आता पूर्ण होत होतं. भारतातही आमच्या टीमने खूप चांगलं काम केलं. आम्ही अनेक अत्याचार सहन करणाऱ्या मुलींना मुक्त केलं आणि त्यांना नवं आयुष्य दिलं. मी वारंवार भारतात जायचे आणि तिथल्या मुली आणि स्त्रियांना भेटायचे. त्यांच्या कहाण्या ऐकून मला आणखी हिंमत मिळायची आणि मला खात्री व्हायची की आम्ही योग्य मार्गावर आहोत. या दरम्यान मी माझं युनिव्हर्सिटीचं शिक्षणही पूर्ण केलं. मी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये डिग्री मिळवली आणि माझा स्वतःचा यशस्वी व्यवसाय सुरू केला. हा एक कपड्यांचा ब्रँड होता, ज्यामध्ये मी भारतीय पोशाखांना वेगळ्या शैलीत सादर केलं. माझा व्यवसाय खूप यशस्वी झाला आणि मी अनेक स्त्रियांना रोजगार दिला. मी माझा व्यवसाय माझ्या टीमशी जोडला आणि माझ्या नफ्याचा काही हिस्सा लोकांमध्ये वाटला. आता मी एक कार्यरत आणि स्वतंत्र स्त्री बनले होते. मी एक मजबूत टीमची व्यवस्थापक होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी एक सुखी आणि बिनधास्त स्त्री होते. मी जगभरातील स्त्रियांसाठी आशेची किरण बनले होते. मी माझी कहाणी सांगून स्त्रियांना हा संदेश दिला की त्यांनी कधीच हार मानू नये आणि आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कोणत्याही अडचणीचा सामना करावा. माझी कहाणी अनेक स्त्रियांसाठी प्रेरणादायी ठरली आणि त्यांच्या आयुष्यात अनेक बदल घडवून आणले. मी माझा भूतकाळ विसरले होते, पण त्या जखमा कधीच विसरले नाही. त्या जखमा मला आठवण करून देतात की मी कुठून कुठे पोहोचले आहे आणि माझ्या आयुष्याचा उद्देश काय आहे. हेनरी नेहमी माझ्या सोबत होते. ते माझ्या प्रत्येक निर्णयात मला साथ देत होते आणि मला पुढे जाण्यासाठी सल्ला देत होते. माझं आयुष्य आनंद आणि सुकूनाने भरलेलं होतं. मी कधीच विचार केला नव्हता की माझ्या आयुष्याचा असा शेवट होईल. प्रत्येक दिवस माझ्या आयुष्याला एक पूर्ण वर्तुळ बनवत होता, जिथे प्रत्येक अडचणीनंतर एक नवी सकाळ येत होती.
मी माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण इतरांच्या मदतीसाठी समर्पित केला होता आणि त्यात मला खूप समाधान मिळत होतं. हा माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा उद्देश होता आणि तो साध्य करून मी खूप आनंदी झाले होते. मला जाणवलं की माझा प्रवास इथेच संपणार नाही, तर ही तर एक नवी सुरुवात आहे, जिथे मी माझ्या कहाणीने इतरांना प्रेरणा देईन आणि त्यांना त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची हिंमत देईन. भविष्यात माझा हेतू आहे की मी जगभरातील घरगुती हिंसेच्या बळी ठरलेल्या स्त्रियांना वाचवावं. मला कोणतीही स्त्री माझ्यासारख्या परिस्थितीतून जावी लागू नये असं वाटतं. आणि जर कोणी त्या परिस्थितीतून गेली तर तिला माहीत असावं की तिच्यासाठी आशेची किरण आहे. माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण एक धडा आहे आणि हा धडा मी इतरांशी शेअर करून त्यांना मजबूत बनवेन. भारतात परत येणं माझ्यासाठी एक स्वप्नवत अनुभव होता. पण यावेळी मी एकटी नव्हते. हेनरी माझे पती माझ्या सोबत होते. आम्ही आमच्या शहरात एक मोठं घर खरेदी केलं आणि त्यात आशेची किरणचं कार्यालय सुरू केलं. इथेही आम्ही स्त्रियांची खूप मदत करतो. बेसहारा स्त्रियांना आधार देतो आणि त्यांना न्याय मिळवून देतो. आमचं काम अजूनही सुरू आहे, सत्य आणि चांगुलपणासाठी. तर मित्रांनो, ही होती भावनाची कथा, एका साध्या मुलीची, जिला तिच्या आयुष्यात खूप काही सहन करावं लागलं, पण तरीही तिने हार मानली नाही, तर ती अधिक मजबूत बनली. हेनरी सारख्या जोडीदार आणि आशेची किरण सारखं तिचं कार्य, या गोष्टी आज अनेक स्त्रियांसाठी आशेचा किरण ठरल्या आहेत. तुम्हाला भावनाचा प्रवास कसा वाटला? तिच्या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे? कृपया तुमचे विचार खाली कमेंटमध्ये जरूर शेअर करा. तुमच्या प्रत्येक शब्दाचं आम्हाला खूप महत्त्व आहे. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं प्रेम आणि पाठिंबा आम्हाला अजून अशा कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देतो. पुन्हा भेटू एका नव्या प्रेरणादायी कथेसोबत. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि इतरांसाठी आशेचा किरण बनत राहा. धन्यवाद.